मिरवणुकीत क्वाटरी पेतात, मग याच्यापेक्षा आमचा धर्म बुडाला किती? मग आमचा धर्मावर प्रेम नाही आहे, हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे. बिगडी फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती भक्त आहे. काय लाज आहे का त्याला? तो क्वार्टर पिऊन गणपती पुढे नाचितो, त्याची खानदान तरी कोणती आहे? प्रेम कुठं आहे? सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच प्रेम आहे फक्त. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. 6 पानामधले 3 पानं लचेच आहेत, लचे. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले, फुसलावून पळवले. आता एक नवीन ॲटम लय भारी आलाय, फुसलावून पळवले. ती फुस कुठून आली कोणाला माहिती आहे? फुस. आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती आहे का? 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, आता 16ची मुलगी अल्पवयीन आहे, ती 10वीला आहे, तिला अक्कल नाही का? आम्हीच दाखवले. आणि त्याच प्रेमाला ह्या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली. झिंगाट. प्रेम संपलं. कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची नाही ना राहिली. भावाभावावर प्रेम नाही, मातृपितृ प्रेम नाही, राष्ट्रप्रेम तर बोलायचं जोगच नाही, धर्माचं तर वाटोळं झालंय. मग आमचं प्रेम कुठं आहे? कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची कुठं आहे? प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, होऊ द्या प्रेम. काय फरक पडला? लेवल आहे. मुलगी CA आहे, पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, होऊ द्या ना प्रेम. काय फरक पडला? पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, होऊ द्या प्रेम. पोरगी 12वीला आहे आणि पोरग म्हशीवळीत आहे, पा प्रेम. काय त्या प्रेमाला उंची आहे का काय? पोरगी बंगल्यात राहतील, प्रेम गाऊंड्यावर. दिल दिया ईड भी देंगे. अरे काय ईड भी देंगे? कुणावरही प्रेम. त्याला लाज नाही, आबरू नाही. बरं घराण्याची इज्जत जाती यांची सुद्धा त्यांना लाज नाही. कुणावरही प्रेम. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल खयाल आता है. तुझा 3रा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू भरू तू का तर पडतो. कभी कभी मेरे दिल खयाल आता है. आणि त्याला अंडरपॅन्ट नाही, एकदम भंगरी. तरी ते तिला काय म्हणतो माहिती का? हमें और जीनी साहस अगर तुम चैनवर. आणि ती पोरगी त्यानं पहिल्यांदाच पाहिली, तरी ते तिला काय म्हणतं माहिती का? 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, आज भी है और कल नहीं. 18 वर्षाचं याड 100 वर्षाचं गाणं म्हणते. म्हणजे तुझ्या आज्याची आणि तुझी प्रियशी एकच होती का काय? 100 साल पहले हमें तुमसे प्यार था. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. अरे प्रेम करायचं आहे का? झोप एकच आहे. पुढे सांग का? गरीबाची झोप श्रीमंत आहे, गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहे, झोप आणि जर उठायच्या दिल्या नाही. करा पाहुणे गोळा, मेलन पाहता काय माहिती. हो मग ज्याच्या मुखात नाम, ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची, प्रजन्यवृष्टी महायज्ञ, ही जगातली आजच्या मितीला सगळ्यात श्रीमंत कमिटी. कारण त्यांनी स्वतःचा उद्धाराचं जाऊ द्या, पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली. हीच खरी श्रीमंती. पैसा कोणी कमेलो? पैसा कमवाय काय लागतं? काय लागतं? काय हलकट वागलं का पैसा आहे? काय लागतं काय त्याला? आणि अति पैशावाली माणसं डोक्यात कमी असतात, त्याला अक्कलच नसते. म्हणून तर लक्ष्मी असते. जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो
त्याला शंगा कमी असतात, असं नियम आहे. तुम्ही MPSC UPSC देणारं वाळकुट असतं, 6 विषयात नापास. चला पुढं, मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पदरात पडेल. मी कोण आहे, इथं आपण होतो, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. 7 मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे, सगळे शोध लागले, पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे. पटापट तुम्ही फक्त बोलायचं. तुम्ही शरीर आहात का? नाही. करेक्ट. तुम्ही देह आहात का? नाही. तुम्ही आत्मा आहात का? नाही. का? ऐका, शरीर जाळायचं आहे, देह काढायचा आहे आणि आत्मा नैनन छेदती शस्त्रांनी नंदन ती पावका. पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. म्हणजे तुम्ही शरीर नाही. सावध राहा बरं का. आता शरीर नाही, देह नाही आणि आत्मा नाही. पटलं? चला, तुम्ही पाटील आहात का? पाटील ही पदवी आहे, सरपंच हे पद आहे. जरा येडेवानी करू नको. तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे, तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे, तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे, तू BSc BEd आहे म्हणून तू शिक्षक आहे. तू शिक्षक ही तुझी पदवी आहे, तू शिक्षक नाही. येडेवानी करू नको. तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे. मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे, चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे, कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे, पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादी आहे आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे. तू हा एक कोण? जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही, तुला जागीरदारीला काय करतो? पाटील की देशमुख आहे, वतनदार आहे. अरे ही पदवी आहे बावळ्या. तू कोण आहे? त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचारोग तज्ञ आहे, डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्ररोग तज्ञ आहे, मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे. तू स्वतः आहे कोण? निवडून आला म्हणून सदस्य आहे तू. तू कुठे फुकट आला? 2-4 बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं म्हणून तर आपला बाहेर गट आहे. आत कुठं गट आहे? आपला गट घरात नाही, आपला गट बाहेर, कारण आपलं वजन बाहेर आहे. आत काय? आज झाकली 1.25 लाखाची. आम्ही फक्त एक वापर करायचा, महिलांनी फक्त एक करायचं, फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होतो. एक खरं सांगू, 9व्या अध्यायात ओवी अशी आहे, अर्ध नारी नटेश्वर, स्त्री आणि पुरुष एकच जात आहे. स्त्रीवर कालही अन्याय नव्हता, आजही नव्हता आणि उद्याही नाही. मग तुम्ही म्हणाल हाय, आता खरंच सांगू का, लक्ष्मी यायची वेळ आहे, खरा अन्याय यांच्यावर आहे, तरी ते काही बोला ना. 40,000 रुपये पगार कमीत आहे तरी पोराला झोका देते. दरवाजा लावून भांडे घासीते रे, दरवाजा लावून भांडे घासीते. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. काय माहिती? अरे बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेते रे, आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता. काय म्हणावं याच्यापेक्षा? मेलं रे ते, मेलं. आता ते उगाच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असली तर ते घरी आलं नसतं. आणि अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात आणि गाढवात फरक नाही. आता काय करा? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. करंट लागला ना तुम्हाला? माझं कीर्तन ऐकून गेल्यावर 6 महिने माणसाला अटॅक आणि BP येत नाही. एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे. आपण कुठे गेलो तर जागेवर ना, ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका. शरीर नाहीये, शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विषय सोडा. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ध्यान, शब्द सोडायचा नाही बरं का. आता सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा. 2 शब्द झाले बरं का. ते तो. 3रा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका. ते तो तुझे.
ते तो तुझे, इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे, जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे, तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार आजात वाद आणि फिजात वाद सांगत बसायचा नाही. सरळ आणि सोपं आहे. तू आणि मी एक आहे. मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे, तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण आता, तर मग आम्ही मूर्ख का वागतो? त्याचं उत्तर आहे का नीट. एका दगडाची पायरी आहे, एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा. याच्यात खाणीचा काय दोष? एक मडकं दही हंडीला आहे, एक मडकं दहाव्याला आहे आणि एक मडकं दुधाला आहे. त्याच्यात कुंभाराचा काय दोष? जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहेत. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे? ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, अभ्यास करून क्लास 1 झाले त्याच ऑफिसात. काही पैसे भरून क्लास 1 झाले, रात्री श्रीमंत व्हायला गेले, निवांत झाले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा, प्रारब्ध बदलावता येतं, फक्त कर्म चांगलं पाहिजे. ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होतं त्यांना पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगद्गुरु ठरले. ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या ज्ञानोबारायाचा पाहिजे तेवढा समाजाने छळ केला, पण ते जगाची आई ठरले. आणि जवळच्याच माणसांनी धोका दिला, पण ते राजे छत्रपती ठरले. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, ज्या माणसावर आयुष्यात जास्त संकट येतात तोच माणूस आयुष्यात मोठा होतो. संकटच आले नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मग मी कोण आहे? का? घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव गळे, तुझा विना मी कोणा न करे, मुखी कुणाच्या पडते लोणी, गुणामुखी अंधा. तू विडा कुंभार विठ्ठला, तू विडा कुंभार फिरत्याचा गावावरती नेसी मातीला विठ्ठला, तू विडा कुंभार विठ्ठला, तू विडा अज्ञानाला सांगा, आकाशी झेप घे पाखरा, आकाशी झेप घे पाखरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घे पाखरा, सोडून दे, देव तुझ्यातच आहे. साय बाजूला कर, खाली दूध आहे. आणि जर देव कळला नाही, आवाज क्लिअर करावा एकदा. तुम्ही हल नका तिथून, आमच्या बोटाकडे पहा. मी असं केलं का इको द्यायचा. आणि किती कमवा तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली. घरी
जाताना म्हणतच जा आता पिंजरा किती कमाव येड्या, अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही, लय मोठा बंगला आहे प्याटवा. हो कशाला कमी तो हो. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. अरे हे घर कसं आहे, जिंदगी एक किराया का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा, आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. पहले कानों से चलना पड़ेगा, और जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, और जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, और जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. डोकंच बंद झालं तुमचं. मीच देव आहे, फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे. महिला मंडळ एका वाक्यात उत्तर द्यायचं फक्त, हा किंवा नाही म्हणा पटकन. मुलगी तुमची आहे का, हा म्हणा. मी दोन्हीची उत्तर देणार, त्याची काही मीटिंग घ्यायची नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुलगी तुमची नाही, मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्षाची झाली, ज्याची आहे ते याडपाट येणार, फुलाच्या गाडीत घेऊन जाणार. तुम्ही 5-7 लाख घालणार आणि थोबाड वाचून बसणार. गेली तुमची मुलगी, बसली का 7-8 लाखही गेले, पोरगी गेली. आता ऐका उत्तर, मुलगी तुमची नाही ना, सावध राहा आता. नाही ना, मग मुलगी जर तुमची नाही, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिने तुमचा मुलगा ताब्यात घेतला, याच्यात गैर काय. कारण मुलगाही तुमचा नाहीच ना, तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली, ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली. आणि मग ही विचारी ती प्रस्थान कधी आहे, प्रस्थान. आपण म्हणलं ना 28ला आहे, लांबलं काय ना. ऐका आता, लय बारीक ऐका. प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे महाराज, प्रत्येक वाक्यात. त्याला झालर विनोदाची आहे, पण झालर विनोदाची आहे, पण त्याला अध्यात्म आहे. मुलगा तुमचा नाही, मुलगी तुमची नाही, मग लिहून ठेवा, जे माझं नाही ते माझं म्हणणं, याचं नाव अज्ञान. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे देव का नाही, अज्ञान. तर देव आहोतच, फक्त 2-3 शब्द आहेत. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्या अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. मी कोण आहे. कशाला पोरगाना आपला, कोणाला वेळ आहे. तिला म्हणलं दिंडीत चालतं, ती म्हणते यायचं आहे ना, यंदा यायचं आहे. यंदा सुनबाई आली ना, यंदा यायचं आहे. दिंडी निघायच्या दिवशी म्हणते यायचंच होतं बाई, पण सुनाला 5वा महिना आहे, हां तिला वस्तू उचलायच्या नाही, त्याच्यामुळे यंदा यायचं नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणती निघालेच होते का बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि आता द्या उत्तर, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना, राहत नाही ना, राहत नाही ना, राहत नाही ना. सावध राहा बरं का, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना. अरे तुमचं तुमच्याजवळ राहिलं नाही, दुसऱ्याचं कसं काय राहील. तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलंय. तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का. मग तुमचं दूध प्याला, जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही, मग सुनेचं दूध प्यायला तुमच्याशिवाय राहत नाही. या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे. अरे हा सगळं अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय, अज्ञानात. अजून माया शब्द यायचा आहे पुढं. अज्ञानात
अज्ञानात. आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढे चालायचं. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. इंद्रिकरचे वाक्य ते. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. नीट ऐका. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही. सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही. कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही. घागरीला गळा आहे तिला गाता येत नाही. कंगव्याला दात आहे तिला चावता येत नाही. अज्ञानी माणसाला मरण येत नाही पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. ज्ञान म्हणजे एमे बिमे नाही. एमे बिमे हा विषय सोडून द्या. ट्रक नाही, ट्रकनं काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन. 35 नवरदेव आहेत आपल्याकडं. 35 15च राहिले मरायला. काही उपयोग नाही. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायचे नाही. का द्यायचे नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. बायको नाही मला. याला एक 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. नीट ऐका. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कसं. आणि ज्ञान आलं का आपण देव झालोच.